सरपंच केला उभारलोय, लक्ष असू द्या. भावी सरपंच देवाला प्रार्थना करायला लागलायचा का दम दाखवालायचा? जरा निवडून येऊस तर का तोंडाचा आकार असल्यासारखं राहावा की. सांग रे पांड्या. अरे आपला आवाजच तसा आहे. खानदानी सावकार आहे आम्ही. सावकारकीचा रुबाब आमच्या पिढ्याने पिढ्या रक्तात मुरलाय. हो ते तुमचं बरोबर आहे, पण कसं आहे आता जनता ठरवते ना कुणाचा रुबाब ठेवायचा आणि कुणाचा रुबाब ठेवायचा. त्यामुळे जरा जनतेपुढे जरा नमतं धोरण घ्या असं म्हणतोय मी. अरे तेच तर जमत नाही आमासनी. काय तर म्हण सरकार बी एक दररोज नियम काढते, थेट जनतेतनं सरपंच निवडायचा. अरे कुणा कुणाच्या समोर वाकायचं आम्ही? तुम्ही निवडून येतो का हो? एखादा का तुम्ही निवडून आला गावाला वाकवायचा पण दिवशी. आणि ते पैसे तेवढं तयार ठेवा. नाही म्हणलं हाडूट टाकल्याशिवाय कुत्र बी जवळ येत नाही. आणि ही तर जनता आहे, त्यामुळे जरा पैशाच तेवढं बघा. अरे पैसा काय पाण्यावानी ओततो, पण निवडून आम्हीच यायला पाहिजे. 100% निवडून येणार तुम्ही. बर ते जाऊ दे. सच्चा कुठं आहे बघा, ऐन टायमाला काशी करतोय देव. कुठे रे सच्चा बे ना? ते कुठं सरकारी भरतीचा फॉर्म करत असेल, तर रानात काम करत असेल. दुसरी येते काय त्याला? ऐन टायमाला काशी करतोय यो. बॉम्बच आहे हो. जरा फोन लावते आणि ते माझ्याकडे. ठीक आहे चल. बरोबर चला. हा बोला की नाही. ते काय चाललंय सच्चा तुझं? मी इथं सरपंच केला उभारलोय आणि तू तर गायब. आमदार साहेबांनी भेटायचं होतं. होय मला पण आमदार साहेबांना भेटायची लई इच्छा आहे, पण बाबांचं बघताय नवं इथं मरणाची कामं लावतात. एवढं शिकून पण याच्या आईला मातीतच मारावं लागतंय. तुझं शिक्षण वाया जाऊ देणार नाही रे. मला तुझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याची गरज आहे. संध्याकाळी भेट. नियोजनाला लागलं पाहिजे, दिवस कमी आहेत. हां चालतंय. हां ठेवू का? हां ठेव. झालं सारखा मोबाईलवरच तू. अरे लेका मोबाईल कोणी काढला का नाही त्याला चांगला साष्टांग दंडवतच घालायला पाहिजे. तुम्हाला फक्त फोनवर बोललेलं दिसतंय, ही मरणाची काम करतोय ते काय दिसत नाही तुम्हाला? लय मोठी दंड लावलीस 4 कामं करून. अरे 4 पैसे कमवायचं वय आहे तुझं आणि तुला निघालायस राजकारणाच्या माग. हे राजकारणाचं मला उपयोगी पडणार आहे. ह्या ओळखीमुळे आज ना उद्या कुठं चांगली नोकरी लागेल मला. आणि आमदार साहेबांना शब्द टाकलाय सावकारानं, ते बी बघतो म्हणल्यात माझ्या नोकरीचं. हे बघ सच्चा, वय वाढत चालले तुझं. गावातली लोक विचारतील मला पोराचं लग्न कधी करणार, आणि 4 पैसे कमवलास तर तुझं लग्न होईल बघ, नाहीतर मातीतच खपावं लागेल. तसं होणार नाही. मला कुठं तर चांगली नोकरी लागेल, माझं पण प्रयत्न चालू आहेत. आणि लग्नाचं म्हणाल तर देवाने प्रत्येकासाठी कुठं ना कुठं चांगली जोडी बांधून ठेवली असत्या. लय चांगला बोलतोस रे पोपटागत. अरे तुला सांगून ठेवतो, बोलणं वेगळं आणि परिस्थिती वेगळी. अरे भल्या भल्यांची लग्न होऊन झाल्यात, आणि तुझ्यासारख्या रिकाम टेकड्याला कोण पोरगी देणार आहे ना, आणि कोण पोरगी करून घेणार आहे? मॅडम मला स्टॉप आला. किती झाले? 30 रुपये. हा. इथं देशिंगचा बोर्ड कसा काय दिसत नाही? देशिंगचा बोर्ड इथे कसा कोण कसं काय कशाला लावल?
पण हे देशिंगच आहे ना? नाही, अल्कोड आहे. अरे देवा, त्या वडापावल्यानं मला इथं कसं काय सोडलं मग? त्या वडापावल्याला शिटा नसलेल्या म्हणतात तुला मध्ये सोडून गेला असेल. पण आता मी पुढं कशी जाणार ना? ते एसटी उभा राहत नाही, वडापला वेळ हात करून जावा कशांत. हो मॅडम, कुठं जायचंय? नाही कुठं. अरे वा, मगापासून तर गाडीला हात करताना कुठं नाही म्हणताय वय? एकदा सांगितलं ना नाही कुठं जायचं. अहो चिडताय काय असं? चांगल्यानं सांगतोय, बसा सोडतो मी. प्लीज माझं डोकं खाऊ नका. माधुरे माधुरे, अगं किती दिवस तुझ्या मागं असं फिरू आणि किती दिवस तुझ्यासाठी असं जुरू. अगं तुझ्या मागं फिरून फिरून असं पार पाय माझं झिजलं. उंची रोज इंचाने कमी व्हायला आल्या. अरे कधीतरी या बपल्याची फिलिंग समजून घे. असं पोरीन मागं फिरून आहे ना, पोरींना आपल्या भावना समजत नसतात. आणि लेका ती कुठं तू कुठं, कशी जमल रे तुमची जोडी? पम्या, तू बघशीलच, एक ना एक दिवस ती माधुरी माझी बोललेली बघशीलच तू. अरे एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठनं? अरे तू या बबल्याला काही कमी समजू नको. बबल्यानं आजवर गोष्टी जी मागितल्या नाही ती हासिल केल्या. तुला कालचंच एक सांगतो. काय? काल रात्री मला पावटू भात खायचं लई इच्छा झालती. मग काय, आमची ती शेजारची सकू मावशी माहिती आहे का, तिने ती रातचा पावटू भात आणून दिला. मग काय हे जे ताव मारलाय. पावट भात? अरे लगा शेळा भात तिनं जनावरापाशी फेकाय सोडून तिनं तुझ्यापाशी फेकलाय, आणि त्याचं काय एवढं सांगालायस? आणि पावट भातात आणि माधुरीच्यात लई फरक आहे. ती काय पण असू दे, पण त्या माधुरीला मीच पटवणार. अरे माझ्याकडे काय कमी आहे? अरे हात आहे, पाय आहे, तोंड आहे, नाक आहे, अरे समजा आहे. समजा आहे, पण उंची कुठं आहे? आता इथं उंचीच आणि प्रेमाचा काय संबंध? अरे मी माधुरीवर एवढं प्रेम करीन की तिला माझ्या उंचीचा कधी प्रॉब्लेमच वाटणार नाही. अरे इथं आकारावर काय नसतं रे, इथं तुमच्यात किती दम आहे ती महत्वाचं असते. मानलं भावा, एवढ्या पोरीन मागं फिरलो, पण कधी कुठल्या पोरगीला विचारच तेवढं धाडच झालं नाही बघ. अरे पम्या, तुझं वेगळं माझं वेगळं. अरे मी तुझ्यासारखं असं कुणाला बी भेट बसत नाही. तुला एक सांगतो, माधुरीला मीच प्रपोज करणार, लगीन बी करणार आणि 2 पोरांचा बाप बी होणार. तू बघच रे. बघूया. बघा, या आडवळणावर एक पण गाडी थांबत नाही. शान असलं तर बसा गाडीवर सोडतो तुम्हाला. तुम्हाला एकदा सांगितलं ना मला कुठं नाही जायचं म्हणून. चोर चोर चोर, माझी बॅग.
तरी माझा अंदाज कधी चुकत नसेल. निघेत ना. कुठे जायचंय? बराच वेळेत उभारलाय म्हणून विचारलं. देशिंग. कसा सोडतो? ऊन जास्त आहे. आम्ही काही गावाकडचे लोक, पण तुमच्या इकडल्या शेतीतल्या मुलींना ऊन सोसायचं नाही इकडचं. देशिंगला जायचं होतं तर मध्येच रस्त्यात का उतरला तुम्ही? तुमच्या इथले वडापावले काय शाने आहेत काय? देशिंग म्हणून मध्येच उतरवलं आणि अर्ध्यातून माघारी गेला. निर्लज्ज कुठला. अहो, आमच्या इकडले वडापाव जर शाने नसले तर तुमच्या इकडले शेतीतले लोक तर खूप शाने असतात की. म्हणजे बोर्ड वाचून उतराय ना. सरकारनं प्रत्येक गावोगावी नावाचे बोर्ड कशा शोसाठी लावलेत का? हा, नाही आलं माझ्या लक्षात. पण त्याला जर मी सांगितलं देशिंग मध्ये उतरव तर त्यांना मध्यातच का उतरवायचं ना? पैसे तर त्यांना देशिंगचेच घेतला होता. तेच म्हणतोय मी, त्यानं तुम्हाला हातोहात फसवलं आणि तुम्ही फसलात. 101% सांगतो, तुम्ही मोबाईलमध्ये गुंग असणार. ह्या मोबाईलमुळे तर सगळे माणसं कामात नाही गेलेत. त्या मोबाईलनं माणूस माणसात राहिला नाही. सच्चा अजून कसं काय आलं नाही? आम्हाला फोनच लावतो. हा बाबा, बोला की. अरे काय बोला की? अरे कुठं खपलायस? हा, अरे आजच्याला खत पोचलं का रानात? अहो, खताचे पैसे पेड केल्यात, बिल घेतले. त्यांची गाडी आली की पाठवून देतो म्हणल्यात. अरे कुठं रुतून पडलायस? यायच नाव लगेच. अरे तुला कुठे पाठवायची सोयच नाही बघ. जिकडे पाठवलं का नाही तिकडचंच होऊन जातोस बघ तू. अहो, तुमचा फोन आला म्हणून साईडला घेऊन गाडीवर बोलायला लागलोय. हा, ती भारी केलंस बघ. अरे गाडी चालवताना मोबाईलवर बोलू नये आणि मोबाईल चालू असताना गाडीवर बसू नये बघ. हा, चालतंय. ठेवू का? हा, ठेव. प्लीज थोडं स्पीड वाढवता का? आधीच खूप उशीर झालाय. अहो, जर मी चला म्हणलो नसतो तर जाग्यावरतीच लिफ्ट करत बसला असता. आणि हायवेनं वाहनं सावकाश चालवायचे. ते जीव काय परत भेटणार आहे वय? पोरं टेटसला जाळ करायला लागले. बहुतेक गावची निवडणूक कशी जिवत्या काय कोणास ठाऊक. जगणे एकटाच, बाकीचे कार्यकर्ते कुठे आहेत? भैया ती बॅनर लावाय गेली ती. चगण्या निवडणुकीची समधीत चव घालल्या लोकांनी. लायकी नसलेलं कोणी पण उठते आणि सरपंच केला उभं राहते. अक्षी मनातलं बोलला असा बघा. तू जीवन शेट काय गरज आहे त्याला सरपंच केला उभं राहायची? अहो, घरचं जळता जळणा तरी बी हाऊ सुटत्या का त्याला? स्वार्थ चुकलाय का कोणाला? हा, पण हे बघ, आपण उभं राहायचं जनतेच्या सेवेसाठी. गावचा काहीतरी विकास व्हावा, गावचं नाव रोशन व्हावं, यासाठी आपण समजानी करायची मेहनत. तुम्ही काही काळजी करू नका. तुमची मेहनत वाया जाऊन देणार नाही आम्ही. गावचा सरपंच तुम्हीच होणार. अरे होणारच. आचारा इस्कोट बाबाचा आशीर्वाद आहे आपल्यावर. बघ समजा विरोधकाचा कसा इस्कोट करतो ती. ते नव्ह, ते जीवन शेट सोडून आणखी 3 जण सरपंच केला उभा आहे. त्यांचं काय करायचं? अरे गावच्या भल्याचा विचार करणारा माझ्यासारखा एक तरी सक्षम उमेदवार आहे का? आता जीवनशेठने किती बी पैसा वाटून दे, वायाच जाणार आहे. आणि ती राहिली 3. ती 3 जर ओपनमध्ये उभी असली तर मूळची आहेत 12 बैठ्यातली. तुला एक जगण्यास सांगू का, 12 बैठ्यातल्या उमेदवाराचं एक मोठं दुखणं आहे. त्याला त्याची भावकीच साथ देत नाही. अगदी मनातलं बोलला असा बघा. या 12 बैठ्यातली लोक आपल्या भावकीला साथ देत नाही म्हणून जीवनशेठ सारख्या लोकांचा फायदा होती. बरोबर. ते नव्ह, आधीच विकसित असलेल्या गावचा विकास काय करणार तुम्ही? आता तू काय माझी इथं पत्रकार परिषद घ्यायला लागलायस काय? मला जे काय बोलायचं आहे, जे काय मुद्दे मांडायचे आहेत ते मी भाषणात जनतेसमोर मांडीनच की. तुझ्यासमोर मांडून काय फेस पाडून काय उपयोग आहे का? आपल्याला करायच्या निवडणुकीची तयारी. तयारी म्हणजे नेमकं काय? दारू, अंडी, मटण, पैसे? आपण आजपर्यंत असा प्रकार केलाय का? आपण 15 वर्षात जे जे कामं केली ते सांगून आपण मतदारांकडनं मतं मागायचे. असं सगळ्या कार्यकर्त्यांना बोलू आणि वाड्यावर या, उद्याचं नियोजन करायचं आहे. चालते. या कामाला लागा.
इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता ज्यादा प्यार हो जाता इकडं का तोंडवर करून आलायस? पम्या माझं नाव काय आहे? अरला काय एवढं भारी नाव आहे बबलू आणि तू त्या माझ्या नावाची पाक वाट लावायला आलास बबल्या बबल्या बबल्या. अरे त्या पोरगी पुढे पाक माझं इम्प्रेशन घालवून टाकलायस. अरे कसली इम्प्रेशन? असं कुठं असते वे आणि असं मागं फिरून पुरी पडतात वे. पम्या यो बबल्या काय चीज आहे ना ती फक्त त्यालाच माहिती आहे. हलक्यात घेऊ नकोस मला. अरे असं कुत्र्यासारखं मागं फिरून पुरी पटत नसतात. त्याला असं काय तर करायला लागते की पोरगी एका रट्ट्यात पटली पाहिजे. असं काय तर म्हणजे नेमकं काय रे? असं काहीतरी भन्नाट केला पाहिजेस बघ तरच पोरगी तुझ्यावर फिदा होत्या. हा मग असं करतो आपल्या त्या हिरीवर बाबळ आहे की नाही त्या बाबळीला 5-6 मधाची पोळी आहे ती त्या मधाच्या पोळी एक काढतो आणि आपल्या माधुरीला गिफ्ट म्हणून देते की. तुझ्या बाण मधाचा पोळा गिफ्ट केलता. मग असं करू का ती बोर चिंचा आवळ्या असलं देऊ का गिफ्ट? मग आहे ना चप्पलनच तोंड फोडत्या. होईला मग मी असं काहीतरी करतो की माधुरी माझ्यावर लय फिदा झाली पाहिजे. चल लय शहाणा आहेस. अरे तुला तर माझ्या प्रेमाची काही कदरच नाही बघ. देशिंगला पहिल्यांदाच आलाय वाटतं. हा तुम्ही कसं काय ओळखला? तुम्ही देशिंग ऐवजी 10 किलोमीटर पाठीमागे उतरला त्यावरनं. राहू दे सारखी आठवण करून देऊ नका आणि प्लीज जरा फास्ट चला आधीच उशीर झालाय. सायकल पण याच्यापेक्षा फास्ट चालते. अहो मी गाडी पळवली असती हो पण हेल्मेट आणलं नाही आणि हायवेने कसं आहे गाडी पळवू नये दुर्घटनाचे देर भली. तुम्ही हे सगळं मुद्दाम तर करत नाहीये ना? अहो मी कशाला मुद्दाम करीन मला पण तुमच्यापेक्षा जास्त गाडी घरला जायची पण हेल्मेट आणलं नाही. हेल्मेट असतं ना तर गाडी अशी पळवली असती तर तुम्ही बघतच राहिला असता. चायला पेट्रोल संपलं वाटतं. आता तर ना मला खात्रीच पटले हे सगळं ना तुम्ही मुद्दाम करताय. मी कशाला मुद्दाम करीन काय पण कसं बोलताय? तुमची ही सगळी नाटकी मला चांगलंच माहित आहे. तो चोर ना बॅग घेऊन जाणारा तो पण तुमचाच साथीदार होता. त्यानं बॅग चोरायची आणि तुम्ही त्याला पकडायचं हे सगळं तुम्ही मुद्दाम मिळून केलाय. असं तरुण मुलींना वाटेत अडवायचं आणि त्यांचा गैरफायदा घ्यायचा एवढंच कळतंय तुम्हाला. हो काय पण कसं बोलताय? एवढं काय थर्ड क्लास समजा काय मला? ते 3rd क्लास 4th क्लास मला काय माहित नाही. माझ्याशी काय घेणं देणं नाही. मी एक कराटे चॅम्पियन आहे समजलं ना. एका फाईटीत ते 3-4 जणांना लोळवते. बरं असू दे एवढं काय चिडू नका. इथे 1 किलोमीटरवर पंप आहे तेल टाकू आणि पुढे जाऊ. गाडी ढकला. काय असली ढकला बिकलीची कामं मी काही करणार नाही. ते तुमचं तुम्ही बघा. शायला काय भंगार पोरगी आहे रे. आता माधुरी ती तापच्याला धरून होत असेल. आज काय पण करून तिला इम्प्रेस करणार. माधुरीला पण काय करू आज तिला इम्प्रेस करायसाठी. हा असं करतो त्या भारतीला दगड मारतो आणि ते दगड मारला की त्या हापशानं मी भरून देतो. मग माधुरी माझ्यावर फुल इम्प्रेस होत्या. असंच करतो. आईला रे तुझ्या आईला तुझ्या बाचा काय बांध रेटलाय होय रे. हा अरे मेला आता मेल. अरे ही काय मला सोडत नाही. दगड मारून पळालाय तुझ्या आईचा तुझ्या आईला कुठे गेले? जादू म्हणायची का भूताटकी आईला?
अरे हॅलो, अरे गाडी बी तिकडच, तू बी तिकडच. अरे रानात काय दगडी स्कूल का काय? हा अहो बाबा, त्यांची गाडी बाहेर गेल्या, आली की पाठवून देतील की खताची पोती. आणि एका दिवसानं असं काय फरक पडणार आहे? अरे समधी कामं वेळेवर व्हायला पाहिजेत. अरे एक एक दिवस महत्वाचा असतो शेतकऱ्यासाठी. अहो तुमचं पण खरं आहे, पण मी पण काय मुद्दाम करतोय काय? येईल की तासाभरात. अरे लवकर यायला पाहिजे रे, रद्दीस मावळतीला आलाय. आणि कधी यायची खतं सांग तूच. होय, पेट्रोल संपलंय म्हणून थांबलोय. अरे देवा, तुला सांगायला विसरलं बघ, पेट्रोल घालायचं ते. आता एक काम करतो, बाटली घेऊन पम्याला धाडू काय? नको नको, मी आलोय पंपावर, टाकतो तेल आणि येतो लगेच. बरं बरं ठेव, पण लवकर ये बरं का. हां चालतं, ओके, ठेवू काय? हां. अरे बाप रे, अजून 2 किलोमीटर चालायचं आहे. माझं तर जीवच जाणार आहे तिथपर्यंत पोहोचेपर्यंत. मॅडम, तुमच्या हिरोनं निम्मे वाटत एकटीला सोडलं वाटतं तुम्हाला. तरी माझी शंका ना खरीच होती. तुम्ही दोघं पण मिळालेले आहात, पण ना मला पण कमी समजू नका. कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळालाय मला. ब्लॅक बेल्ट? मग काय मी नाचू? ए पुढे येऊ नकोस, नाहीतर मी ओरडेन. ओरड, किती पाहिजे तेवढं ओरड. इथं यावेळी कुत्र पण फिरकत नाही. तुझ्यामुळे त्या हिरोचा कुत्र्यागत मार खाल्लाय मी, आणि तू माझा गाल सुजवल्यास. आता तुला मी सोडत नाही. हे पुढे येऊ नकोस. आता तुला मी सोडत सरळ नाही. सांगाले पुढे येऊ नकोस. पुढे येऊ नकोस, तुला मराठीत सांगाले पुढे येऊ नकोस. आईला तुझ्या, थांब तुला धावतो तुझ्या आईला. थांब 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 थांब, तुझ्या आईला ह्याच्या, थांब थांब थांब. अरे ज्या आईला, कुठे गेले या आईला? जादू म्हणायचं का भुताटकी? माणूस एका झटक्यात गायब होतो. या गाबडं घावलं की याला सोडत नाही. कुठे गेलंय कुणास ठाऊक? गेला असेल कुठे? काय दिसेना झालं. हा काय करलीस इकडे? अरे ती इबलीस बेन मला धोंडा मारून पळून गेले रे. कोण रे? अरे तीच ती बबल्या, गाबड्या तिच्या इला तिच्या. हा, तुझ्या अंगात पाणी असेल. हा, त्याला बुटक्या बुटक्या म्हणून चिडवलाच तू. ए माझा काय संबंध? मी आद्यात ना मध्यात, मी कशाला त्याला बोलतोय? मर्दा तिकडं बोरवर गेलतो हातपाय धुवाया. हा, आणि पाठीमागून येऊन दगड मारून गेलंय. आईला अजून तू काय लागलंय? हा होय, मग पळून गेलंय, कुठं घावन झालंय. आता आलं माझ्या ध्यानात, काय ज्या पाठीमाग बी काही तर राजकारण असेल. हे ह्याच्या पाठीमाग राजकारण? हा, कर पडलास काय? काय पण बोल नकोस आपलं. अरे असणार, कारण ऐक की, हा गावात मी काय सांगालोय ऐक. हा गावात आता राजकारणाचं वातावरण चालू आहे, निवडणूक आहे. हा, विरोध पार्टीचा असेल ध्यानात, आपल्या पार्टीच्या डोसक्यात दगड घालायचा एका माणसाच्या, आणि एक मत बाद. हा, ती बी बरोबर आहे तुझं. वय वय वय, आलं का ध्यानात? चॉयला खरं ते बबल्या खाऊ दे गाबड, त्याला आहे की नाही त्याची एक मतच कमी करतो. थांब खाऊ दे, सोडतच नाही त्याला. संघ उडकू. हा चल चल चल. गेलाय कुणीकडे गेलाय? हो तिकडे गेलाय देव. चल चल चल. गाडी तर चोराच दिसायला आल्या, आणि बॅग पण त्या पोरगीचे. जाऊ दे, मरू दे, लय मस्ती आहे तिला. असल्या लोकांना न मदत केलेली बरी. पुढे येऊ नकोस तू. तुला मराठीत सांगायला लागले पुढे येऊ नकोस. पुढे येऊ नकोस. हा, तुला सरळ सांगाले पुढे येऊ नकोस. मी ओरडणार. ओरड, किती पाहिजे तेवढं ओरड.
साधं कुत्र तुझा आवाज ऐकणार नाही इथं. तू हित मारलेस याचा बदला मी घेणार. आता तुला मी नाही पुढे येऊ सोडणार. नकोस तू. मी दंगा करणार आहे. पुढे येऊ कर नकोस तू. किती पाहिजे तेवढा दंगा कर. आता तू माझ्या तावडीतनं सुटणार नाहीस. पुढे येऊ नकोस तू. बरं तुला सांगायला लागले पुढे येऊ नकोस. एकटी मुलगी संधी नाही तर जबाबदारी आहे. सॉरी, ऍक्च्युली मी तुमच्याबद्दल. तुमचा काय दोष नाही. आजकालचा जमानाच राहिला नाही कुणाला मदत करायचा. आणि सगळीच माणसं वाईट नसतात. आणि माणसांची मनं ओळखायला शिका. सॉरी म्हटलं ना मी. तुम्ही बसालाय खरं, पण अजून एकदा विचार करा. जर माझ्याविषयी मनात 1% जरी वाईट विचार असेल तर इथंच खाली उतरा. तुम्ही पोरं बनना, उगाच ओव्हर स्मार्ट बनता. तसं काही माझ्या मनात असतं तर मी गाडीवर बसलेच नसते ना. आणि प्लीज लवकर चला, मला आधीच उशीर झालाय. अंधार पडला तर सगळंच अवघड होईल. का सुरच्या एवढ्या खालच्या थराला जायला असं वाटलं नव्हतं. आमच्याच पार्टीच्या माणसांच्या डोक्यात दगड घालून मारायचा प्लॅन. होय, इथं सत्तेसाठी माणसं काय काय करत्याला सांगता येत नाही. तुम्हाला बी माहितीये की ती सुरजा शिंदेची बायको कसली देवताळी आहे. दोघांनी मिळून प्लॅन केला असेल नवरा बायकोन. त्या बबल्याला पहिला धरायला पाहिजे. खरं काय ते त्याच्याकडूनच कळेल. अहो ते समजा खरं आहे. खरं आता मतदान जवळ यायला लागले. डोळ्यात तेल घालून काम केलं पाहिजे बरं का. आता लक्ष ठेवलं पाहिजे. ही सरपंचकीची निवडणूक लय अटीतटीची आहे. कुणाला बी कमी लेखून जमायचं नाही. सगळीकडे नियोजन केलं पाहिजे. होय होय, मला कमी समजू नका. सरपंच मीच होणार. मग कुणी किती बी उड्या मारू दे. आयला ते सच्चा कुठं खपलाय. काय राव तुम्ही सारखं सच्या सच्या सच्याच बोलताय जा. हा जसं काय आम्हाला डोसकच नाही. आता आता माझ्यामुळं ती विरोधकांचं सगळं कारस्थान उघडकीस आलं की नाही. हा तरी सुद्धा तुम्ही सच्या. मला बी तेच समजना. इथं सकाळपासून आम्ही बिना चहा पाण्याचं अना पाण्याचं ह्यांच्या माग कुत्र्यावानी फिरतोय. कुत्र्यावानी तुमच्या माग माग पळतोय. कुत्र्यावानी माग पळतोय तुमच्या. तुमच्या माग माग पळतोय. समजलं समजलं. पुढचं बोल. चहा ठेव जरा. हा तेवढं खारीचा पुडा पण फोडा. काय क्रीमचा बिस्किट. ए गप्रे खारी बास नको काय. हा जसं तुम्ही हा माझ्यासाठी महत्वाचं आहे हा तसं सच्च्या तरुणाईची क्रेज आहे. त्याला सोशल मीडियातलं समज कळतंय. आणि कसं आहे माहितीये का, राजकारणात सगळ्यांनी सोबत घेऊन चालायचं असते. हे असू दे. ती बबल्याचं काय करायचं तेवढं सांगा. बबल्या आमच्या मध्ये जर कुणी ढवळाढवळी करत असेल तर त्याच्या तोंडाला फेस आणल्याशिवाय राहणार नाही. आता कसं. हा उतरा, आलं तुमचं गाव. थँक्यू सो मच. तुम्ही होता म्हणून मी इथवर सुरक्षित पोहोचले. अहो जे आपल्या आयुष्यात घडते ते देवानं आधीच लिहून ठेवलं असतं. आणि तुमची आजची भेट हा योग होता. तो अशा पद्धतीने घडून गेला. चला जातो मी. बाबा वाट बघत असतील. थँक गॉड. आज हा नसता तर काय झालं असतं माझं. काय वैताग आहे हा. आता एवढ्या मोठ्या गावात मी जिजूंचं घर कुठे शोधणार. एक्सक्यूज मी. हॅलो. अगं हॅलो. हॅलो. अगं हॅलो.
मला काय बोललीस का? तू सोडून दुसरं कोणी आहे का इथं? ते बी आहेस. काय काम होतं का? मला जरा हा ऍड्रेस सांगतेस का प्लीज? अगं काय झालं? याच गावातला ऍड्रेस आहे ना हा? आता ते मला कसं कळणार? का? वाचून सांग ना मग. तेच तर, मला कुठे इंग्लिश येते. तीनदा नापास झाली मी, म्हणून दादाने शाळेतनं काढलं. आता शाळा नाही म्हणलं कॉलेज कुठलं, आणि कॉलेज नाही म्हणलं नोकरी कुठली, आणि त्यामुळे तर माझं लगीन बी होईना झालंय बघ. बर बर असू दे, मी वाचून सांगते मग सांग. हा, सूरज. सुरजा होय, त्याला अख्खं गाव ओळखते की. हे बघ, इथनं सरळ पुढे जा, तिथं गटारात पिऊन पडलेला दिसेल बघ. एक नंबरचा बेवडा आहे तो सुरजा. अगं तो बेवडा सूरज नव्हे, मग सूरज गजानन शिंदे. अगं बया, तू दादासाहेबांची पाहुणी आहे होय? होय. बर, हे बघ, इथून सरळ पुढं जा, तिथं पुढं गिरण दिसेल तुला. तिथनं उजवीकडं वळ, तिथनं जरा पुढे गेलं की डावीकडं वळ. तिथं पुढं देवाधिकांची मोठ्या मोठ्यानं गाणं ऐकू येतील तुला. हेच दादासाहेबांचं घर. मोठं नारळाची झाड आहेत बरं का तिथं बाहेर, आणि गुलाबाची पण झाड आहेत बघ. अच्छा, थँक्यू सो मच. थँक्यू कसलं, हे माझं रोजच काम आहे बघ. त्या गावाची खडानखाडा माहिती आहे मला. चल मी येते. नमस्कार नेते, नमस्कार. काय लगा सच्च्या, काय झालं? तुला सांगत होतो जरा थोडे दिवस काम बाजूला ठेव म्हणून. तुला जरा सुद्धा गांभीर्य नाही निवडणुकांचं. अहो सावकर, बघताय ना बाबांचं कसं आहे, मरणाची कामं लावतात माझ्या माग. ए सच्या, अरे निवडणुका जवळ यायला लागल्यात, काय केली पाहिजे? हा, औंधा सावकार सरपंच झालंच पाहिजे. हा, आम्ही बघ हा. सगळं कामधंदा सोडून सावकारांसंग 24 तास. आता सावकार सरपंच झाल्याशिवाय मी तर घरलाच जात नसतो. हा, तू एक काम कर, तू ऐक नाही, सावकारांचं बोट धरून इथंच बस, आणि बायका पोरं सोर वाड्यावर. तुला तर लेका आता काय बोलायचं. तुम्ही दोघं जरा ग बसता का? सच्चा, कसं कसं नियोजन लावायचं सांग. अहो सावकार, आपण काय करू, उद्याच आमदार साहेबांना जाऊन आपण भेटू. आमदार साहेबांनी शुभेच्छा दिलेला फोटो पेपरात देऊ, म्हणजे आमदार साहेबांचा हात तुमच्या पाठीवर असं दिसेल, आणि तुमचं इम्प्रेशन पण भारी पडेल. एक नंबर आयडिया. खरं तर तू नव्हतास म्हणून आज आमदार साहेबांनी भेटायचं टाळलं. उद्याच जाऊ आणि फोटो सेशन उरकू. चालतंय चालतंय. मी आहे की नाही माझा चायनाचा मोबाईल घेऊन येतो, म्हणजे आहे की नाही फोटो सेशन अगदी व्यवस्थित होतंय, क्लिअरिटी. तुझा चायनाचा मोबाईल घेऊन जाळ कुठं तरी. चांगला फोटोग्राफर एक न्यायला पाहिजे. बरं, मी बघतो प्रेसचं कोणी मिळते काय. बरं, तुम्ही चांगलीच बाईट दिली की. आणि प्रचाराचा नारळ आजच पडला काय? होय तर हा, एका टिप्पिरात फोडला ना सावकाराने. हा. पण त्याचा काय उपयोग? तुम्ही एक तिघ असणार आणि नारळ फोडायला गुरु एक असणार. ते गुरु नव्हता ना? हा, गुरु नव्हता, तो पण नव्हता. अशानं आपण कधी लोकांपर्यंत पोचणार? बरं, असू दे. आता मी प्रेसचं उद्याच्याला कोणाला तर बोलवतो, आणि आपल्या गावातली निवडणूक असली तरी जिल्ह्यापर्यंत बातमी करू आपण त्याची. समजलं का? बघितलं ना व का सच्चा मला सारखा संघ लागतोय ते. ह्याला म्हणत्यात डोकं. वय वय, ते बी खरं आहे. अरे सच्या, अरे विरोध पार्टीची लोक आहेत की नाही, आपल्या पार्टीच्या लोकांच्या डोक्यात दगड घालून मारण्याचा प्लॅन करायला लागल्यात. हा, तुला माहिती आहे काय देव बबल्या बुटका त्यानं बाबू जमदाड्याच्या डोक्यात दगड घालायचा प्लॅन केला आहे. होय. अरे तू बबल्या असं कशाला करेल? त्याचा लांब लांबपर्यंतचा संबंध नाही राजकारणाशी, आणि तो कशाला करेल? बरं, तरी पण मी बघतो नेमकं प्रकरण काय आहे. बरं, जाऊ का? उद्या 10 वाजता. होय होय, चालतंय. टाटा टाटा. तुम्ही दोघं काय इथं मुक्कामाला राहणार आहे काय? सकाळपासून लई धावपळ करायला लागली. थोडं जेवण पाण्याचं जरा बघा. रातची काय पळापळ करता का मग? नाही, मी काय म्हणतो तो, थोडं जेवण पाण्याचं काय निघा आपापल्या घरी. काय इज्जतच नाही. राहू दे तू, जाऊया. लका निवडणुका होईपर्यंत दिवाळं काढशाला माझं.
असं खत अजून आलं नाही ती. आता काय रातच्याला का देश करणार आहे काय? तुमच्या अशा गडबडीमुळे मला काय करायचं सुचत नाही. तुला काय सांगून उपयोग? अरे पिकांना वेळची वेळ खत द्यायला लागते तर पिकं चांगली येतात रे. मम्मी कुठे नाही म्हणले? आता उद्याचा दिवस अखंड पडला की दोघं मिळूनच कुठं. बरं धारा काढल्यात काय? हो काढल्यात. द्या किटली. बरं रतीबाज दूध घालतो आणि जरा सावकाराला गाठ पडून येतो. असंच्या गावच्या राजकारणात पडू नकोस रे. अरे ती भली मोठी माणसं आहेत रे. अरे आपण गरीब आहे, आपल्या हातावरचं पोट आहे आणि जरा कामधंद्याचं बघ. अहो असं किती दिवस राहायचं? आपण आपला काय फायदा करून घेतलाच नाही, नुसतं मतं देत आलोय. सरपंच बघा एक टर्म नाही काढली तर लगेच दारात फोर व्हीलर उभा राहते, बंगला उभा राहतोय. पैसा काय आबाळात पडतोय काय? अरे पैशासाठी राजकारण असते रे. राजकारण रक्तात असावं लागतंय आणि तेच तर आपल्याला जमत नाही रे. म्हणून तर आपण मागं राहिलोय. तुम्ही जे आजपर्यंत करून दावला नाही ते मी करून दावणार. आणि तुम्ही माझ्या मागं सारखं आडपटा असं घालत जाऊ नका. माझं मी समजा व्यवस्थित करतो. ए बाबल्या बास कर की ढवळा ढवळ. किती तू पेच झालाय बघ जरा. अरे पाम्या मला पण या ढवळा ढवळीचा लय कटाळा आलाय रे. अरे किती दिवस ती स्वतःची कपडे स्वतः धुयाचं. कधी एकदा माधुरीचं माझं लगीन होतंय आणि ती माझी कपडे धुत्या असं झालंय बघ मला. होय त्या माधुरीच्या नादात मार खाता खाता वाचलायस त्या माणसाचा. गावात तोंड दाखवायला जागा राहिली नसती. अरे प्रेमात तेवढ्या गोष्टी व्हायच्या की रे. पण पम्या तुला एक सांगतो, एक ना एक दिवस ती माधुरी माझीच असेल. तू बघच रे. लय छान आहेस, केस कर. पम्या ए पम्या अरे कुठं आहे देऊ बाबल्या? आणि काय मॅटर कोण ठेवला गावात? ते मॅटर मॅन बाबल्यात बोरवर गेलतो गावात. हा ते बादलीला दगड मारला. कुठं आहे ते भाडकव? काय गरज होती तुला दगडानं बादली पाडायची? तोच दगड जर माधुरीच्या डोक्यात लागला असता तर आधीच पूर्ण मेंदू कमी असतोय. अरे आता झालं ती बघ असं झालं बघ. अरे ते बाबू जमदाडे माझ्या कुत्र्यागत पाठीमागा लागला होता आणि त्याला घावलू बिवलं असतो ना त्यानं लय वाईट मला मारला असता. अरे त्यांना वाटतं हे समजा राजकारणातनं झाले. अरे गावचं राजकारण लय बेकार. इथं प्रत्येकजण आपापला पक्ष धरून कट्टर आहे, त्यामुळे तू काळजी घे. होय होय घेतो. पण ते मी माधुरीला दगड मारला ती तेवढं कोणाला सांगू नका. नाही म्हणजे कसं आहे माझ्यामुळं माधुरीच्या चारित्र्यावर डाग उठायला नको. नाही मग असं कर, मी भावाच्या पोळ्याला दगड मारत होतो आणि तो चुकून त्यांना लागला असं समजा गावात सांग काय. बरं मी तर सांगतोच, तू पण तसंच सांग. आणि बबल्या असं कुठं पण लपून बसत जाऊ नकोस. एखाद्या जनावर छड्डीत शिरत तुझ्या. काय झाले? चेहरा का पडलाय? पाहुण्याचं घर सापड नाही काय? घर तर सापडलं पण घराला लॉक आहे. मग फोन करा की. दीदी आणि जीजू दोघांचे पण नंबर बंद आहेत. मग आधी कळलं नव्हतं काय येणार आहे म्हणून? नाही त्यांना छान सरप्राईज द्यायचं म्हटलं पण कशाचं सरप्राईज आणि कशाचं काय. सरप्राईज? अरा तुम्ही सिटीतले लोक ना कमालच असतायचं. आमच्या इकडे पाहुणं येणार आहे ते 1 महिना आधी शेजाऱ्याची पण माहिती असते. मग आता काय करणार तुम्ही? आता बघायचं. दीदी जीजू रात्री आले तर ठीक, नाहीतर पायऱ्यांवर बसून रात्र काढावी लागणार आहे. बरं मी एक सांगतो ते ऐकता काय? तुम्ही आमच्या घरी चला. तुमचे दीदी आणि जीजू आली की सांगा, मग तुम्हाला आणून सोडतो घरापर्यंत. जर माझ्यावर विश्वास नसेल तर काय हरकत नाही.